पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तेजस, तू आणि तन्मय आता या राजाध्यक्षांच्या अमाप संपत्तीचे मालक असणार आहात। अद्वैत आता या घरात परत येणार नाही। काय चाललंय? तुम्ही दोघे असे होमकुंडाजवळ काय करताय? डॅड ते मगाशी मी नमस्कार करायचं विसरून गेलेलो, तर मग म्हटलं आता करून घेऊया ऑफिसला जाताना म्हणून। शूज घालून नमस्कार? हे असं होतं। आताही एक्स्ट्रीमली सॉरी, पुन्हा नाही होणार। काय ग रुपाली, काय झालंय? तू बोलत का नाहीये? अगं लक्ष कुठे तुझं? धूर। अगं मग होमकुंडापासून लांब राहायचं ना। ठीक आहेस का? बरं अद्वैत कुठे? अद्वैत हॉस्पिटलसाठी जागा बघायला गेलाय ना? का हो? नाही काही नाही। बरं त्याने जाताना रक्षा कवच धागा घातला होता ना? अहो, त्याशिवाय जायला देईन का मी त्याला? थँक्स। त्याच्याकडे जरा लक्ष दे। हो, तुम्ही फ्रेश व्हा, मी मस्त कॉफी करते तुमच्यासाठी। नाही नको। माझ्या हातच्या कॉफीला नाही म्हणताय तुम्ही? अगं तसं नाही, पण मग फ्रेश व्हा, मी कॉफी करते पटकन। बरं आलो। असं काय बाय न म्हणताच गेलं? तो घाईत होता। बरं असेल, आलो मी। काय मामा असा का बघतोयस माझ्याकडे? नाही रे, कुठे काय, इतक्या वर्षांनी आलायस, म्हटलं तुला डोळे भरून बघून घ्यावं। मग बरा आहेस ना तू? पुण्याहून निघाल्यापासून बघतोय तू काहीही बोलतोयस। मस्करी केली। गाडी छान चालवतोस तू। थँक्यू, मला आवडतं गाडी चालवायला। बाकी तू लंडनवरनं आलास तर बरं झालं। आता कसं सगळं सोपं झालंय। म्हणजे? अरे म्हणजे लंडन केवढं लांब आहे, तुझ्याशी बोलायचं म्हणजे व्हिडिओ कॉल करा, मग त्यात नेटवर्कचा इश्यू। आता कसं तू कायमचा इथे आलायस ना, तर सगळंच सोपं आहे भेटणं वगैरे, असं म्हणतोय मी। डोंट वरी, आता मी इथेच राहणार आहे। आता पुढे काय प्लॅन? प्लॅन प्लॅन काही नाही। आर्किटेक्ट झाल्यानंतर बाबांच्या एका मित्राच्या फर्म मध्ये जॉब केला 2 वर्ष। सो आता विचार करतोय की बाबांना त्यांच्या कन्स्ट्रक्शन बिझनेस मध्ये मदत करेन। काय रे? भूक लागली ना? भूक लागली ना की मला असंच कसं तरी व्हायला लागतं। एखादं चांगलंच हॉटेल बघून थांबूया आपण? हो, थांबूया ना। चल कुठे?
अरे भूक लागली ना तुला? नाही, अरे मामा आत्ता तर म्हणालाच भूक लागली म्हणून. मी थांबतो गाडीत, तू जाऊन ये. मामा काय चाललंय तुझं? अरे काही नाही, तू जा. माझ्यासाठी एक सँडविच घेऊन ये फक्त, बस. हां, मी थांबतो गाडीतच. ऑल राईट. यांनी काम होईल ना? नाही झालं ना तर पैसे परत घेऊन जा. एक नंबर जालिम विषय. फक्त गाडीत बाटली लावा, गाडीतला माणूस 15 मिनिटात टाटा गुड बाय. गुड बाय भांजी. तुझ्या शेवटच्या प्रवासासाठी तुला ऑल द बेस्ट. या गाडीत तुला तर फक्त विषारी श्वास घ्यायचा आहे. या बाटलीतलं विष तुझा गेम करणार. नक्की कोणाचा अपघात होणार आहे आणि मी हा अपघात थांबवू तरी कसा? काय बरं नंबर होता त्या गाडीचा? पांढरी गाडी 80-12 पांढऱ्या रंगाची गाडी. तो माणूस ह्याच हॉटेलात गेला असेल. किती झाले? सर तुमचे 250. डन. हा मामा, हे बाहेर पडतोच आहे हॉटेलमधून. आधी अरे मी निघालो. म्हणजे? अरे इथल्या जवळच्या गावातच मला काम होतं. तुला यायला वेळ लागला म्हणून मग मी निघालो. मामा मला एक कॉल तरी करायचास. अरे ठीक आहे ना, जाऊ दे, तू जा तुझ्या कामाला. ओके बाय. बाहेर एक पांढऱ्या रंगाची गाडी आहे, 80-12 नंबर आहे. कोणाची गाडी आहे माहिती आहे तुम्हाला? माहीत नाही हो मॅडम, आम्हाला कसं माहीत असणार? किती गाड्या येतात तिथे रोज? तुम्ही जरा विचारून बघता का? माझं खूप महत्त्वाचं काम आहे. अहो मॅडम, मी कामात आहे, तुम्हीच जाऊन विचारा ना प्लीज. बाहेर ती 80-12 नंबरची गाडी आहे, ती तुमची आहे? नाही, पांढरी गाडी 80-12 नंबर तुमची नाही? बाहेर ती 80-12 नंबरची गाडी आहे, ती कोणाची आहे? हा, पांढरी गाडी 80-12 नंबर तुमची आहे? 80-12 नंबर पांढरी गाडी नाही? कोणाचीच नाही?
आजही अज्ञात आहे. शक्तीचा भक्तीचा शक्तीशी संवाद आहे. पुरी कल्लोळ उठला ये आलिंगनाला. पुरी कल्लोळ उठला ये आलिंगनाला. प्रत्यक्षही आभासही शांतही आकांतही. प्रत्यक्षही आभासही शांतही आकांतही. सत्यही दृष्टान्तही सत्यही दृष्टान्तही. नष्टही अनन्तही. पुरी कल्लोळ उठला ये आलिंगनाला. पुरी कल्लोळ उठला ये आलिंगनाला. लोहही प्रवाहही भावही अभावही. शून्यही ब्रह्माण्डही सूक्ष्मही प्रचण्डही. विकासही विनाशही आरम्भही अन्तही. संहार 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 संहार. कल्लोळ उठला ये आलिंगनाला. पुरी कल्लोळ उठला ये आलिंगनाला. कालिनी कपालिनी मुण्डमालधारिणी. कालिनी कपालिनी मुण्डमालधारिणी. विनाशिनी प्रलापिनी असुररक्तप्राशिनी. पुरी कल्लोळ उठला ये आलिंगनाला. पुरी कल्लोळ उठला ये आलिंगनाला.
हॅलो हॅलो बंटी. हॅलो. ताई ताई अतिशय वाईट बातमी आहे, अतिशय खेदजनक खबर. तुझ्या नवऱ्याला सांग तिरडी बांधायला घे. अद्वैत एव्हाना पोचला पण असेल वरती. तुला माहितीच आहे ताई, हा बंटी एकही काम अपूर्ण ठेवत नाही. तू फक्त आता एक काम कर, ती मगरपट्ट्यातली 5 एकर जमीन आहे ना, ती फक्त माझ्या नावावर कर. 50 एकर जमीन तुझ्या नावावर करेन बंटी, पण मला पुरावा हवा आहे. ताई किती करशील घाई, अगं जरा धीर धर. सांगते तेवढं कर बंटी. अद्वैत जिवंत राहणार नाही याची खात्री आहेच मला, कारण त्याच्या गळ्यातला रक्षा कवच धागा मी काढून टाकला होता. पण तरीही मला पुरावा हवाय बंटी की अद्वैत मेलाय. ताई तू धागा काढून टाकलास? अगं केवढी केवढी हुशार आहेस तू. पुरावा हवाय बंटी मला. हो ताई, अगं थोडासा वेळ दे, बातमी येईलच. मला अद्वैत मेला हीच बातमी हवी आहे, लक्षात ठेव. मेला ताई, अद्वैत मेला. मी सांगितलं होतं ना तुला, कुणाच्या तरी जीवाला धोका आहे. मला माहिती होतं दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी तू वाटतील ते करशील, म्हणून मी तुझ्याकडे आले. जा त्याला वाचव, त्याला वाचव, त्याला तूच वाचवू शकतेस. नेत्रा जा, जा नेत्रा. अगं जा ना, बघत का उभी आहेस नेत्रा, जा त्याला वाचव.